फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त असाल अशी मी अपेक्षा करते. लोकरी हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजचा ब्लॉग अक्षय तृतीयेवरती आहे. तर कित्येक लोकांना अजून माहिती नाही अक्षय तृतीय म्हणजे काय असतं किंवा त्या दिवशी काय केलं जातं. तर तुम्हाला मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहे की अक्षय तृतीयेचं महत्त्व. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला तर आज मी तुम्हाला अक्षय तृतीयेबद्दल सांगणार आहे. तर भरपूर लोकांना माहिती नसतं. तर अक्षय तृतीय हा दिवस खूप चांगला आहे आणि शुभ मानला जातो. अक्षय तृतीय म्हणजे जो कधीच संपत नाही, त्याला अक्षय तृतीय असे म्हणतात. तर अक्षय तृतीय म्हणजे आपल्या इथं पारंपरिक म्हणजे हिंदू धर्मामध्ये आलेला आहे की पूजा केली जाते देवासमोर. आणि म्हणजे या सीझनमधला आंबा असतो जो येतो तो काही लोक पूजा केल्याशिवाय खात नाही, अशी पण आहे प्रथा आहे. आणि अक्षय तृतीय म्हणजे सगळ्यात चांगला मुहूर्त आणि सगळ्या मुहूर्तांपैकी एक आहे. आणि अक्षय तृतीयाला काय केलं पाहिजे हा सगळ्यांचा प्रश्न असतो. तर काही माणसं अक्षय तृतीयाला दागिने घेतात, चांदी घेतात किंवा कोणी गाडी घेतात. तर कोणी घरं वगैरे घेतात, घरं बुक करतात, स्वतःचं स्वप्नाचं घर असं घेतात. त्याच्यानंतर मग जे आवडतं ती वस्तू आपण घेत असतो. तर प्रत्येकाची सोयीने किंवा प्रत्येकाच्या पैशाने खूप मोठी गोष्ट नाही, पण एखादी गोष्ट अशी घ्यायची की ते आपल्याला कायम लक्षात राहिली पाहिजे. आणि आपण बरेचदा सगळी लोक असं करतात की अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं विकत घेतात. तर आताचं सोन्याचा भाव गगनाला भिडलेला आहे. तर सोनं घेणं सोपं नाही आहे आता सध्या. तर सोनं नाही पण मनी वगैरे घेतले किंवा कॉईन्स घेतले 1-1 ग्रामचे तरी पण खूप छान आहे. तर जर तुम्हाला जी उपयुक्त वस्तू आहे ती जर आजच्या दिवसात घेतली तर खरंच त्याला खूप चांगलं मानलं जातं. आणि भरपूर लोक जे हिंदू धर्मातली लोकं आहेत ती या दिवशी काही ना काही खरेदी करत असतात. कोणी सगळ्यांना आवडणाऱ्या गाड्या म्हणजे 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर हे विकत घेतात, कोणी घर घेतात किंवा स्त्रिया घरातले सामान काहीतरी एखादं विकत घेतात. तर आज भरपूर सारे ऑफर्स आहेत. म्हणजे ज्वेलरीवरती पण भरपूर सारे ऑफर्स चालू आहेत किंवा कुठल्या वस्तूंवरती पण भरपूर साऱ्या ऑफर्स चालू आहेत. कारण की या दिवशी भरपूर लाखो करोडोची उलाढाल होते. कारण की लग्न समारंभ वगैरे भरपूर असतात. माणसं या मुहूर्तावरतीच आपले दागिने बनवतात. तर तुम्ही काय घेतलेलं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी ते नक्की कमेंट करून सांगा. तर आम्ही काय घेतलं नाही आहे कारण की तेवढा बजेट नाही आहे. पण मी आत्ताच घेतलेले आहेत पैजण. तर तुम्ही बघितलंच असेल. पण एवढं आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी आम्ही छान अशी पूजा केली आणि छान असा आमरस वगैरे खाल्ला आणि असं छान असा दिवस जाईल अशी अपेक्षा करते मी. तर तुम्ही काय काय केलं आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अक्षय तृतीय तुम्ही कसं साजरा करता ते पण मला सांगा. तर आम्ही कशी साजरा केलेली आहे ते तुम्हाला कळेलच. तो मी मॉर्निंगच्या ब्लॉगमध्ये टाकणार आहे. तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम करा. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.